बंधू भगिनींना, आज तुमच्यासमोर मी पुस्तकातला एक हलका फुलका भाग घेऊन येणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे करेचे पाणी, प्रल्हाद केशव यांचं आत्मचरित्र, खंड पहिला. मी आता वाचून दाखवते. जरा हलकं फुलकं आहे. रोज रोज जरा काय म्हणतात ते, एकदम सिरियस आणि हे करण्यापेक्षा हे थोडंसं कॉमिक आहे, छान आहे. तुम्ही आणि ते प्रत्यक्ष घडलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी आहेत. तर चला आनंद लुटूया, एन्जॉय करा. मी वाचते. इंग्रजी शिक्षण प्रत्यक्ष संभाषणाच्या पद्धतीने डायरेक्ट मेथड शिकवण्याला त्यावेळी फार महत्त्व दिले जात होते. या पद्धतीने इंग्रजी शिकवित असताना मातृभाषेचा मुळीच उपयोग करायचा नसतो. अवघड इंग्रजी शब्दांचा अर्थ चित्राने किंवा अभिनयाने समजावून सांगितला पाहिजे, असा त्या पद्धतीचा संकेत आहे. त्यामुळे कित्येकदा इतके हास्यकारक प्रसंग उद्भवत की काही विचारू नका. विठ्ठलराव घाटे आमच्या वर्गात होते. ते इंग्रजी दुसरीला लेट लतीफ हा धडा एकदा शिकवत होते. आम्ही सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाच्या मागच्या बाजूला बसलो होतो. त्या धड्याच्या पहिल्याच वाक्यात लॉयर हा शब्द होता. आता मराठीमधून त्या शब्दाचा अर्थ न सांगता नुसत्या अभिनयाने त्या शब्दाचा अर्थ मुलांना कसा समजावून सांगता येईल, म्हणून घाटांनी एक युक्ती योजली. त्यांनी वकिलासारखा एक काळा लांब गळेबंद कोट घातला, खाली पांढरी विजार पेहनली, डोक्याला काळी टोपी घातली आणि हातात एक छोटीशी बॅग घेऊन ते वर्गाच्या पुढून मोठ्या ऐटीत इकडून तिकडे चालू लागले. नंतर ते मुलांना उद्देशून रुबाबाने म्हणाले, बॉईज, लुक ॲट मी, लुक ॲट माय ब्लॅक कोट, लुक ॲट माय बॅग, नाऊ टेल मी हू आय एम. त्याबरोबर एक चुणचुणीत गुजराती पोरगा ताडकन उठून ओरडला, यू आर अ बार्बर सर. घाट्यांनी आपल्या आत्मचरित्रात त्या मुलाने यू आर अ पिओन असे उत्तर दिल्याचे जे नमूद केले आहे ते चूक आहे. त्यावेळी एवढा मोठा आशा पिकला की 5 मिनिटे घाट्यांना आपला धडा पुढे शिकवणे अशक्य झाले. दुसऱ्या एका शिक्षकाने स्लीप या शब्दाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी वर्गात बिछाना आणला आणि टेबलावर तो अंथरून त्यावर तो स्वतः पडला आणि अंगावर ब्लँकेट ओढून त्याने मुलांना विचारले, व्हॉट ॲम आय डुईंग? आय एम स्लीपिंग. त्यानंतर वर्गातल्या 40 मुलांना अनुक्रमे त्याने त्या बिछाण्यावर झोपायला लावून आय एम स्लीपिंग असे म्हणावयास लावले. त्यात संबंध तास निघून गेला. तास संपल्यावर त्या शिक्षकाने मोठ्या उत्सुकतेने प्रिन्सिपल हेम्ले यांना विचारले, व्हॉट डू यू थिंक ऑफ माय लेसन? प्रिन्सिपल हेम्ले निर्विकार चेहऱ्याने म्हणाले, आय डोंट नो, आय वॉज ऑल्सो स्लीपिंग. धड्याच्या निरनिराळ्या पायऱ्या